विश्मी हँडलूम साड्यांचा ब्रँड. पण एक असा ब्रँड उभा करायचा, त्याचं दुकान दादरसारख्या ठिकाणी थाटायचं म्हणजे सोपी गोष्ट नक्कीच नाही. एका स्त्रीने ते फक्त थाटलं नाही, तर गेले अनेक वर्ष हा ब्रँड मोठा करण्यासाठी ती झटते. विश्मी ह्याचा अर्थ आहे गिफ्ट ऑफ गॉड. तर देवाचं देणं हे नावाच्या पासून आम्ही सुरुवात केली. आणि बाईपणाचं देवाचं देणं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साडी जितकं सुंदर देवाचं देणं नसूच शकतं. या सगळ्या अस्सल हातमागाच्या साड्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिचा प्रयत्न तर सुरूच आहे. पण हा सगळा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. टीका टोमणे हे सगळे करत करत हा ब्रँड उभा तर केला. पण ब्रँड सुरू होतो ते होतोच तेच लॉकडाऊन लागलं आणि मग सुरू झाला खरा खडतर प्रवास. त्याच्याच वेळी लॉकडाऊन झाला. व्हिवर्सची हालत म्हणजे अक्षरशः खराब होती. माझ्यापर्यंत साड्या पोचत नव्हत्या. डिमांड सप्लाय कुठेतरी माझी थांबलेली. जस्ट नुकताच लोकांपर्यंत पोहोचून त्यांना वेगळं पण काहीतरी दाखवण्याचा प्रवासामध्ये अगदी अडथळा आला आणि ते अगदी बंद झालं. एक ब्रँड उभा करायचा म्हणजे त्यासाठी भांडवल आलं. ते भांडवल उभं करायचं म्हणजे मोठी कसरत लागते. मग कर्ज काढलं गेलं, ते सुद्धा नातेवाईकांकडून. एव्हरी डे तुला उठायचंय आणि हा विचार करायचा की तुझ्या डोक्यावरती लोन आहे. तो कर्ज तुला तो पूर्णपणे कर्ज तुला नील करायचा आहे. तुला तुझ्या साड्यांवरती फोकस करायचा आहे. तुला डिझायनिंग वरती फोकस करायचा आहे. तुला नवीन क्लायंट्स बनवण्यासाठी फोकस करायचा आहे. आणि तुला तुझं लोन पूर्ण नील करायचा आहे. हा सगळा खडतर प्रवास करत शीतल आजही दिमाखात हा ब्रँड मोठा करण्यामागे झटते. आणि म्हणूनच ती आहे आजची आपली वंडर वुमन. चला तिला भेटूयात. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली आज पुन्हा भेटणार आहे एका वंडर वुमनला. वंडर वुमन मधून आपण अनेक अशा स्त्रियांना मैत्रिणींना भेटतोय जे त्यांची एक वेगळी वाट निर्माण करतायत, काहीतरी खास अनोखं करण्याचा प्रयत्न करतायत. आजची मैत्रीण सुद्धा अशीच कोणीतरी आहे. चल तिला भेटूयात. हॅलो, हाय 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 हाय. सो फायनली आपण आलो आहोत विश्मी मध्ये आणि शीतल आहे माझ्यासोबत. हाय, कशी आहेस? एकदम मजेत. अँड थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड विजिटिंग विश्मी. येस, तर आपण जसं म्हणतोय मगाचपासून की आजची वंडर वुमन कोण आहे, तर आजची वंडर वुमन आहे शीतल. तिचा स्वतःचा ब्रँड साड्यांचा आणि त्या सुद्धा अनोख्या, हटके, वेगळे असं सगळं तिने गेले 3 वर्ष हा ब्रँड तू चालवतोयस. तो 3 वर्ष लागली हा ब्रँड बनवायला. सो वंडर वुमन ती कशी आहे, काय राहिलेला आहे प्रवास, काय कलेक्शन आहे, ते सगळं तिला भेटून जाणून घेऊया. विश्मी मध्ये आल्यानंतर मला दिसतायत ते फक्त साड्या आणि ही ज्वेलरी बद्दल तर मी बोलणार आहे, पण साड्यांचं वेगळे पण दिसतंय शीतल. सो काय वेगळेपण आहे, काय हटकेपण आहे? कारण की विश्मी एक तर नाव का आहे आणि तिथून सगळा प्रवास कसा सुरू झाला? तर पहिला मी तुला विश्मी बद्दल सांगते. विश्मी ह्याचा अर्थ आहे गिफ्ट ऑफ गॉड. तर देवाचं देणं हे नावाच्या पासून आम्ही सुरुवात केली. आणि बाईपणाचं देवाचं देणं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साडी जितकं सुंदर देवाचं देणं नसूच शकतं. खरंय. आणि साडी प्रेमी म्हणून सुरू झालेला हा प्रवास आमचा, हा म्हणजे आमची विश्मी. 3 वर्षामध्ये जेव्हा लॉकडाऊनच्या थोडाच अगोदर विचार केला की आता वेगळं काहीतरी करायचंय आणि एक वेगळा बिझनेस असला पाहिजे ज्याच्यामध्ये स्वतःचा इंटरेस्ट असला पाहिजे अगोदर, आणि मग तो इंटरेस्ट आपण लोकांपुढे आपल्याच इंटरेस्ट प्रमाणे घेऊन जाऊ शकतो. म्हणून साडी. आणि साडीमध्ये सुद्धा वेगळं काय तर लिनन. अच्छा, ओके. कारण की वैयक्तिक जेव्हा मला लिनन हा मटेरियलचा प्रवास कळाला, अच्छा, की त्याला लागणारं पाणी कमी असतं, ते सोर्स करायला फार नॅचरल फॅब्रिक आहे, जसं आपलं कॉटन आहे त्याच हिशोबाने त्याच्या साड्या बनतात. ते फक्त हँडलूम मध्येच, कारण की त्याला पॉवरलूमची मशीन मध्ये बनूच शकत नाही. म्हणून हँडलूम मध्येच आपण व्यवसाय करायचा आणि तेही लिनन मध्ये, कारण की त्याला पॉवरलूम बनवत नाही. तर म्हणून लिनन. आणि लिननचं फॅब्रिक हे इतकं तुम्हाला असं म्हणजे हलकं फुलकं, विथ एव्हरी वॉश लिनन कम्स न्यू.
तर त्याला जेवढा तुम्ही धुवाल लिननला तेवढं ते अजून सॉफ्ट, अजून हलकं आणि फुलकं. तर लिनन आणि खादी या दोन्ही कपड्यांच्या प्रेमामुळे, या दोन्ही सुतांच्या प्रेमामुळे साडी करायची. तर साडीमध्ये लिनन तर असलीच पाहिजे आणि खादीच्या साडीही असल्या पाहिजे. या दोन फॅब्रिक्सना एकत्र करून आमचा प्रवास हँडलूम साड्यांमध्ये वेश्मीचा चालू झाला. अरे वा. सो तू म्हणतेस की लॉकडाऊनच्या आधी, जस्ट आधी मग सुरू झालं आणि लॉकडाऊन लागलं असं काहीतरी झालं का? हो, लॉकडाऊन म्हणजे आम्ही सुरुवात केली, नाव ठरवलं, सोर्सिंगला चालू केलं आणि लॉकडाऊन. अशा वेळेस मग तुमचं ठरवा, कितीही ठरवा तुम्ही, पण तुम्ही जे विचार केलेला आहे त्याला तुम्ही अक्षरशः मध्ये घेऊन येऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला व्हीवर कम्युनिटीची हेल्प लागत नाही. कारण की ह्या साड्या हँडलूमनी हाताने बनलेल्या आहेत, हातमागाच्या ज्या आपण म्हणतो त्या साड्या आहेत, त्या हँडलूम साड्या आहेत. आणि तिची विशेषता तिचं हे आहे, युएसपी आहे की तिच्याकडे हँडलूम साड्या असतात, म्हणून ती वेगळी ठरते. पण मग तू म्हणतेस की लॉकडाऊन आला, तुम्ही ब्रँड सुरू केला आणि मग 3 वर्ष, मग तो काळ कसा सर्व्हाइव्ह केला? ब्रँड बनला नाही बनला, काय झालं? अतिशय डिफिकल्ट प्रवास होता. म्हणजे आम्ही जस्ट सुरू केलेलं, आमची फर्स्ट बॅच ऑफ साडीज आल्या ज्या आम्हाला पाहिजे होत्या त्या टाईप मध्ये. लोकांपर्यंत पोहोचलो आम्ही थोडं मोठं, आणि जसं लोकांना डिमांड पाहिजे होता की बाबा मला ह्या साडीमध्ये अजून व्हेरायटीज, अजून पॅटर्न करायचा आहे, त्याच्याच वेळी लॉकडाऊन झाला. व्हीवर्सची हालत म्हणजे अक्षरशः खराब होती. माझ्यापर्यंत साड्या पोचत नव्हत्या, डिमांड सप्लाय कुठेतरी माझी थांबलेली. जस्ट नुकतंच लोकांपर्यंत पोहोचून त्यांना वेगळं पण काहीतरी दाखवण्याचा प्रवासामध्ये अगदी अडथळा आला आणि ते अगदी बंद झालं. तर माझे त्या 2 वर्षामध्ये मी शेती केली. येस, माझं गाव साताऱ्याला आहे. अच्छा. तर साताऱ्यामध्ये मी त्या 1.5 वर्षामध्ये सुगंधी वनस्पती जेरेनियम आहे त्याची शेती करायला चालू केली. ओके. पण मग तू तेव्हा म्हणजे शेती तिथे तर मी येणारच आहे, जसं आपण म्हणतोय वंडर वुमन काय, तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यामुळे प्रत्येकीचा आपला एक वेगळा लढा असतो, एक प्रवास सुरू असतो. तिचाही होता. तू म्हणतेस की मध्येच लॉकडाऊन लागलं आणि मग हा ब्रँड काही मोठा होऊ शकला नाही, तो थांबला, त्याचा जो काय, मग तू शेती केलीस. पण मग तू काही इन्व्हेस्टमेंट केल्या असशील, पैसे टाकले असशील, बिकॉज ब्रँड सुरू करायचा म्हणजे कॅपिटल आलं, पैसे आलं, भांडवल आलं, ते अडकून राहिलं. अगदी म्हणजे माझ्या ज्या आम्ही केलेल्या ऑर्डर ज्या साड्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक झाली, ती स्टॅग्नंट झाले. व्हीवर्स ना ऍडव्हान्स मध्ये दिलेले पैसे ते राहिले, कारण की अजूनही आम्हाला म्हणजे क्रेडिट, स्मॉल बिझनेसला क्रेडिट हा शब्दच नसतो डायरीमध्ये आमच्या, अजूनही ते डिफिकल्ट जातं, सगळं अपफ्रंट असतं आम्हाला. तर बरेचसे पैसे गुंतवलेले होते. युनिट आणि इन्व्हेंटरी बाईंग इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर अस. तर आम्हाला ऍट अ टाइम म्हणजे ऍटलीस्ट लॅक्स अँड लॅक्स इन्व्हेंटरी बाय करून ठेवायला लागते. कारण की तुला मी एक साडी दाखवल्यावर तू एक साडी नाही विकत घेत, ऍटलीस्ट 10 साड्या बघितल्यानंतर एक साडी विकत घेतेस. आणि त्याच प्रवासामध्ये मग शॉप नाहीये, तर मग तुला 2 गोष्टीवरती डिपेंड राहायला लागतं. एक तर ऑनलाईन आणि दुसरं म्हणजे एक्झिबिशन. तर एक्झिबिशनही कम्प्लीट ठप्प झाले होते. ऑनलाईनला तसा म्हणजे सुरुवात होती, पण लोकांना लॉकडाऊन मध्ये तेही नव्हतं ना, बंदच होतं. ते तर नंतर फर्स्ट फेज नंतर चालू झालं. मग काहीच नाहीये, प्रायोरिटी नव्हती. साडी ही काही नेसेसिटी नव्हती आणि लोक कुठे बाहेर जात होते. आणि साडी ही काही बेसिक नीड नाहीये की लोकांना ती घेतली पाहिजे, त्यामुळे कॅपिटल अडकून राहिलं कम्प्लिटली. माझ्या साड्या मी नुसत्या आलेल्या बघत माझ्या तिथे मांडलेल्या होत्या, तशाच ठेवल्या, पॅक केल्या त्यांना, आणि आय स्ट्रेट अवे वेंट टू माय विलेज अँड आय स्टार्टेड फार्मिंग. सो या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. पण आता माझी उत्सुकता काय आहे, तुम्हालाही वाटत असेल की साड्या मला दिसत आहेत, त्यात काय काय व्हेरिएशन्स आहेत ते जरा बघूयात, आणि मग जरा अजून निवांत गप्पा मारूयात. वंडर वुमनचा प्रवास जाणून घेऊयात की शीतलचा तो खडतर प्रवास, ते 3 वर्षाचा हा ब्रँड, आणि आता त्याची ओळख बनली आहे ते कसं झालंय. सो सध्या आपण आता बघणार आहोत त्या तिच्या साड्या आणि ब्लाउजेसचं कलेक्शन. सो येस, प्लीज दाखव आम्हाला काय काय स्पेशालिटी आहे. स्पेशालिटी मध्ये तर जसं मी तुला सांगितलं की मला लिननच्या साड्या आहे आमच्या स्पेशालिटी, लिनन आणि खादी. तर मी तुला सुरुवात लिनन पासूनच करणार आहे. तर वन ऑफ आर व्हेरी युनिक विविंग बोलता येईल तुला इज दिस. सो बेसिकली दिस इज सेल्फ विविंग. हे थोडं खरंच वेगळं आहे. तर हे हातमागाने बनलेली लिननची आहे साडी, आणि पूर्ण सेल्फ डिझाईन आहे. तू बघशील हे जे चेक्स बनतात ना, हे पॅटर्न, हे मशीन वर्क नाहीये, नाही, हे हाताने करता करता आलेले सेल्फ डिझाईन्स आहेत.
सो यू कॅन सी दिस. ह्याला खूप कॉन्ट्रास्ट वेगळं मध्ये आहे. पाठवलेलं आहे. आणि कॉम्बिनेशन पण खूप Yes. छान आहे ऍक्च्युली. Yes, yes. जर तुम्ही पाहिलं तर असं वेगळेपणे आणि ही हातमागावर केलेली आहे, ही वीव केलेली साडी आहे, त्यामुळे ती अजून Exactly. स्पेशल आहे. Yes. त्याचा फील पण खूप छान आहे. Yes. आणि काय रेंजेस मध्ये सुरू होतात साड्या? लिननच्या साड्या आमच्या ऑलमोस्ट 1-2,500 पासून सुरुवात आहे आणि खादीच्या ज्या साड्या आहेत त्या आमच्या 1,500 पासून सुरुवात आहेत. म्हणजे रेंज 1,500 पासून सुरू होते, त्यामुळे आहे म्हणजे परवडण्यासारख्या आहेत. लिटरली परवडण्यासारख्या आहेत. कारण की चालू करण्यानंतरचा अजून एक असा होता की साड्या लोकांपर्यंत जे पोहोचतोय ते समवेअर ऑफिस गोईंग वुमेनला आम्ही जास्त टार्गेट केलेला होता. आणि ते रेग्युलर यूज किंवा मग ऍटलीस्ट डेली ऑफिस यूज साठीच असल्या पाहिजे. वेडिंग मध्ये साडी घातल्यानंतर वर्षभरामध्ये काय निघत नाही ती. आणि त्याला इन्व्हेस्टमेंट किती लागते, 10,000पेक्षा जास्त लागते. तर मला तेवढं नव्हतं करायचं. सिल्क इज समथिंग विच आय लव्ह, बट आय डोंट वॉन्टेड टू इन्व्हेस्ट मच इन टू इट. त्यामुळे लिनन इज माय बेस्ट पार्ट. ह्या टाइप मध्ये. नंतर या सगळ्या मी तुला दाखवते ना, ह्या सगळ्या ऑफिस वेअरच्या साड्या आहेत. म्हणजे खूपच सुंदर आहे. काळी, त्याला अशी मस्टर्ड कलरचे. आणि मोस्ट ऑफ माय क्लायंट्स आर डॉक्टर्स, ऑफिस लेडीज, राईट, टीचर्स. हे अशा परफेक्ट टीचर बाई वगैरे असं मिस वगैरे टाईपच्या साड्या आहेत. असं काही हाक मारले, डोळे दाखवले की सरळ तिथेच उभं राहायचं. लिटरली लेडी बॉसेस आहेत. ही कितीला आहे? आणि दिस इज फॉर 3,500. ओके, ही 3,500 आहे. मगाशी बघितली ती, मगाशी बघितलेली होती, दॅट इज फॉर 3,000. दिस इज फॉर 3,000. 3,000 रुपये. येस, येस, या पॅटर्न मध्ये. आणि मला एक स्टार्टिंगची रेंज तू म्हणाली काय आहे ती रेंज पण दाखव, म्हणजे आपल्याला रेंज कळेल की विश्मीमध्ये रेंज जर 1,500 पासून सुरू होते तर काय आहे तिथे. मी तुला लिननची एक स्टार्टिंग दाखवते आणि एक खादीची स्टार्ट दाखवते. दिस इज माय स्टार्टिंग लिनन. ऍब्सोल्युटली प्लेन लिनन विथ गोल्डन बॉर्डर किंवा मग त्याच्यामध्ये कॉपर बॉर्डर पण येतं, सिल्वर बॉर्डर पण येतं. सो ह्याच्यावरती तू कुठलेही कॉटन ब्लॉक प्रिंट किंवा मग सिम्पल प्रिंटेड ब्लाउज, राईट, हो, जी आता फॅशन आहे, किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस जी फॅशन आहे ती करू शकतो. आणि हे सगळं पुन्हा मी सांगते, हे सगळं हँडलूम आहे. हे सगळं हातमागाचं आहे. हे वीवर्स कडून बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे या वेगळ्या ठरतात. त्याची जर तुम्ही बघितले तर त्याची जी स्पेशालिटी त्याच्या ट्रेड्स मध्येच ऍक्च्युअली कळते खरं तर. आणि हे छान असे टॅसल्स आहेत सगळ्याच, ऑलमोस्ट सगळ्या साड्या खूपच गोड वाटतात त्या. सो ह्याची काय रेंज आहे? ही आमची 2,500 ची साडी आहे. दिस इज माय स्टार्टिंग रेंज ऑफ अ लिनन. ओके, सो लिनन एक 2,500च्या रेंज पासून सुरू होते. यात काही डिस्काउंट वगैरे असतो? येस, करंटली वी हॅव आवर फर्स्ट बाय डिस्काउंट गोइंग. तर तुम्ही जे कोणी पहिल्यांदा इथे शॉपिंग करायला विश्मीच्या स्टुडिओ मध्ये येणार त्यांच्यासाठी आम्ही 10% डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे. बेस्ट, म्हणजे 2,500 वरती 250 रुपये डिस्काउंट. एक्झॅक्टली. त्यामुळे ते अजून थोडी स्वस्त मध्ये तुमच्यापर्यंत येईल, एक 2,200 रुपयापर्यंत वगैरे. नक्की. आणि एक 1,500ची जी आपण म्हणतोय ती रेंज बघूया. These are my absolutely all time hit. म्हणजे I have teenagers as my clients who pair these plain khadi sarees on their t-shirts. Actually आता टी शर्ट एवढा फॅड आहे की टी शर्ट ब्लाउजेस आर सो, हे किती सॉफ्ट. एक्झॅक्टली. तर तुला कुठल्याही हँडलूमच्या साड्या आहेत ना, तुला म्हणजे तुला अशा रफनेस कळणार नाही. हा, खरंच ही किती सॉफ्ट आहे हातात, आणि किती हलकी आहे ही साडी. म्हणजे फोल्ड होताना पण ते इतकं छान आहे बघा. त्याला एक वेगळी शाईन सुद्धा आहे. सो ही 1,500ची, ही 1,500च्या रेंजची साडी आहे. खूप सुंदर आहे आणि खरंच खूप सॉफ्ट आहे. त्याचा फील खूप छान आहे. हा रंग तर खूपच सुंदर आहे. तर या टाईप मध्ये आहेत बघा, सुंदर. त्याला सगळ्यांना जसं मी म्हणते तिची एक पेक्युलॅरिटी आहे, हे टॅसल्स आहेत, ते सगळ्या साड्यांना आहे. सो हे 1,500, ही पण 1,500 आहे. नाही, ही 1,600च्या रेंज मध्ये आहे. दिस इज अगेन हँडलूम, बट देन इट हॅज अ बिट ऑफ मोटिव्स. आणि ह्याला एक थोडीशी डिझाईन आहे. हे बघा, अशी छान. ही पण खूप, आणि तसं फील, सगळ्या साड्यांचा फील खूप छान आहे. ही पण अशी छान सुंदर. याच्यावर सुद्धा तुम्ही प्रिंटेड जे आजकाल फॅशन आहे ब्लाउजेसची, ती तुम्ही घालू शकता. वाव. आणि सगळ्या ब्लाउजेसला, सगळ्या साड्यांमध्ये यू हॅव ब्लाउज पीस. अच्छा, ब्लाउज पीस कंप्लीट 6.5 मीटरच्या सगळ्या साड्या आहेत. एव्हरी साडी आहेत.
6.5 मीटर आणि 45 to 47 चा पन्ना, म्हणजे 6 फूट असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर बसतील साड्या. थोडेही कारण काय हो, हाईट मुळे कधी कधी प्रॉब्लेम्स होतो की साडी पन्ना नसेल तर थोडासा वर खाली होतं, हिल्स घालणार असेल तर कधी कधी वर खाली होतं, पण इथे तो प्रॉब्लेम नाहीये. विश्मीच्या साड्या जर तुम्ही घेतल्या तर तो एक प्रॉब्लेम येणार नाहीये. आपण बघतोय की तिच्याकडे सगळ्या हँडलूमच्या साड्या आहेत. 1,500 पासून लिनिनची आहे, 2,500 पासूनची खादीची साडी आहे असं आपण बघतोय. त्याशिवाय तिच्याकडे ब्लाउजेस सुद्धा आहेत आणि अजून तिच्या काही स्पेशल साड्या सुद्धा आहेत. ते काय कलेक्शन आहे ते बघूया चला. राईट. तर बेसिकली मोस्ट ऑफ देम जेव्हा आमच्याकडे येतात ना तेव्हा त्यांना आयडिया नसते की या साडीवरती कुठला ब्लाउज राहील आणि काय पेअर करायचं, आणि बऱ्याच लोकांना आता ब्लाउज शिवायची पेशन्स राहिलेले नाहीये. त्यामुळे व्हॉट वी डू इज वी पेअर देम. फॉर एक्झाम्पल इफ दिस इज अ लाईट साडी घेतली तर तुला जर ही साडी घ्यायची असेल तर I will pair this with something like this kind of a nice blouse. So it has a contrast. It has a nice contrast. Yes. Okay. Then I will suggest you a jewelry which will go on this. It's something like this. कसला मस्त आहे हा piece. So this is your complete set. हो. आता तू उद्या पण ही साडी घालून तू जाऊ शकतेस. तुला असं अगदी टेलरनी तुला ब्लाउज दिला आणि वाट बघशील आठवडा 2 महिने तुझ्या साडी तुझ्या ह्याच्यामध्ये राहिली टेबल मध्ये, मग तू विसरून गेलीस. नाही, आज साडी घ्या, ब्लाउज घ्या आणि उद्या तुम्ही लिटरली तुमच्या ऑफिसला घालून जाऊ शकता. वा. पण हे जे ब्लाउजेस आहेत त्याची काय साइजेस आहेत तुझ्याकडे? आता ब्लाउजेसचं असं आहे की ब्लाउज कम्स अकॉर्डिंग टू द साईज आणि त्याच्यामध्ये असतात मार्जिन्स. सो राईट फ्रॉम 36, 34 टिल 42 to 44 ह्या रेंज पर्यंत साइजेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. ही माझी साईज बोलत त्याचं चेस्ट साईज. ओके. 44 ची एक साईज पर्यंत आहे. त्या प्रत्येक ब्लाउजला आय एम शुअर आतमध्ये मार्जिन असतात. राईट. जसं ती म्हणते तसं हे बघा. ते ब्लाउजेस ऑल्सो अगेन कम विथ मार्जिन. छान असे हुक्स आहेत, त्याला मस्त अशी पायपिंग दिलेली आहे. आणि मग ब्लाउजेसची रेंज काय आहे? ब्लाउजेस माझ्याकडे 1200 to 1500 च्या रेंज मध्ये आहेत. जसं तुमचं म्हणजे विथ पॅड असतील तर प्राइजेस आर 1500, जर विदाउट पॅड असतील तर प्राइजेस आर 1200. ओके. त्या 1200च्या आसपास ब्लाउजेस सुरू होतात. आणि ते ब्लाउजेस सगळे छान, जर तुम्ही बघितले तर असे छान क्वालिटी वाले ब्लाउजेस. येस, ऑल आर हँड ब्लॉक अगेन. या साड्यांना म्हणजे कॉम्प्लिमेंट करायला मी ब्लाउजेस पण सगळे कॉटन, प्युअर कॉटन आणि हँड ब्लॉक. हे तर हकोबा आहे. हे हकोबा आहे. हे पण अगेन प्युअर कॉटन हकोबा. किती सुंदर आहे. आणि त्याला छान प्रिन्सेस कट मध्ये ते ब्लाउजेस आहेत, त्यामुळे त्याचं फिटिंग खूप सुंदर असणार आहे. येस येस. हे बघा. सो दिस इज अ ब्लॉक अजरक ब्लॉक प्रिंटचं हे ब्लाउज आहे. त्यालाच तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल एक नाईस पाइपिंग ऑफ अ रेड कलर अँड अ पफ स्लीव्स ह्या टाइप मध्ये. सो येस, बेस्ट आहे. ती लाल कलरच्या साडीवर खूपच सुंदर. येस येस. आणि एव्हरीथिंग इन द कॉन्ट्रास्ट. म्हणजे तुम्हाला इथे आम्ही स्टाईल करूनच देतो. जर तुम्हाला आयडिया नसेल तर वी गाईड यू कम्प्लिटली फ्रॉम द एक्सेसरीज पार्ट, फ्रॉम द साडीज, ब्लाउजेस, सगळं सगळं सगळं. वी मेड टू ऑर्डर पण कधी कधी. अच्छा, तसे पण मेड टू ऑर्डर इन ब्लाउजेस नाही, इन साडीज. आपण आता बघतोय की एक वंडर वुमनचा एक वेगळा प्रवास. विश्मी सारखा ब्रँड, लॉकडाऊन आलं, मग शेतकरी झालीस तू, गावी जाऊन परत येऊन मग परत कसा हा प्रवास सुरू झाला? परत मग संपल्यानंतर लॉकडाऊन किंवा परत तुला फ्रॉम स्क्रॅच सुरू करावं लागलं? हा, आयडियली फ्रॉम स्क्रॅचेस सुरू करायला लागलं. मग एकदा लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर मग ऑप्शन्स माझ्याकडे ओपन झाले, एक्झिबिशन्स व्हायला लागले आणि एक्झिबिशन्सनी खूप सपोर्ट केला. टू बी व्हेरी ऑनेस्ट, कधी कधी काय होतं, आता तरी ह्या ह्याच्यामध्ये एक्झिबिशन्स म्हणजे तुम्हाला दर महिन्याला आणि दर दिवशी एक्झिबिशन्स असतात, पण तेव्हा तसं नव्हतं. सिलेक्टिव्ह एक्झिबिशन्स व्हायचे आणि लोक पण लिटरली बाहेर निघाल्यानंतर बाईंग चालू झाली होती, कॅपॅसिटी पण वाढली होती. तर घे भरारी असतील किंवा मग इकडे असं तंबू मार्केट असेल किंवा मग असे बरेच प्रवासांमध्ये आम्ही, रंगोली असेल पुण्यामध्ये, स्पेशली घे भरारी सारख्या प्लॅटफॉर्मनी खूप खूप मदत केली. एक्झिबिशन्स असायचे त्यांचे, ऑनलाईन लाईव्ह सेशन्स असायचे ज्याच्यामध्ये बरेच जण यायचे, बऱ्याच जणांचे रिक्वायरमेंट असायचे, बुकिंग्स व्हायच्या.
तर ह्या माध्यमातून मग हळूहळू प्रवास चालू झाला. देन वी स्टार्टेड अन इंटिग्रेशन कोलॅबरेशन मध्ये एक शॉप आम्ही दादर मध्ये केलं की आम्ही 5-6 जणी मिळून एकत्र आलो आणि तिथे मग माझी साड्या, कोणाच्या ज्वेलरीज, कोणाचे ड्रेसेस, कोणाचे होम डेकॉर्स, असं करून मग आम्ही एक शॉप पण हे केलेलं होतं. मग ते पण झालं. मग तेही फॉर वॉट सम रिझन वी हॅड टू शट इट डाऊन. अँड देन आता असं झालं की नाही, आता 3 वर्ष खूप मेहनत केली, खूप एक्झिबिशन्स केले, खूप लोकांपर्यंत पोहोचलो आणि आता एक प्रवास, विश्मीला स्वतःचा प्रवास चालू करायचा आहे, इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. मग तेव्हा वी गॉट इन टू दादर. आणि दादर दिस इज माय बर्थ प्लेस. सो दादरला सोडून मी कुठेच जात नाही. कुठेही गेली तरी दादरला परतच येते. सो आणि समर्थांच्या अगदी त्यांच्या पायाचं दर्शन घेता घेता माझ्या दुकानामध्ये मी येते रोज. त्यामुळे समर्थांच्या मठाच्या गल्लीमध्ये त्यांच्या अगदी बाजूला माझं विश्मी म्हणून मी स्टोर ओपन केलं आणि टचवूड इट्स बीन वंडरफुल एक्सपिरियन्स. कष्ट घेतले त्याचं मी बोलू शकते. माझं आता हे फळ म्हणजे माझं हे छोटंसं स्टुडिओ. खरंय. आणि हा सगळा प्रवास इतका छान होता, त्यात कितके खडतर प्रवास आहेत, अजूनही बरंच काही जाणून घ्यायचंय. पण आता मी एक्साइटेड आहे की या आपण बघितल्या ह्या रेंजेस, पण मग एक थोडेसे एक्सक्लुझिव्ह पीसेस असतात. अनेकदा क्लायंटची रिक्वायरमेंट असते की मी हे नेसणार ना तर दुसऱ्या कोणाकडे नको. मग अशा एक्सक्लुझिव्ह पीसेसच्या वेळेला काय, त्याच्यामध्ये काय तुझ्याकडे कलेक्शन असतात? बघा, माझ्याकडे विवर्स आहेत ज्यांना मी माझ्या एक्सक्लुझिव्ह कलेक्शन्स मध्ये जे मला पाहिजे त्या पॅटर्न मध्ये मी विविंग देते. बरोबर, ठीक आहे. कुठले विवर्स कोणाकोणाचे असतात की मला ह्या डिझाईनचं रेप्लिकेशन पाहिजे, मग कोणाकोणाला ते रेप्लिकेशन्स बनवायचे असतील, किंवा मग कोणाकोणाचे किंवा आमचे एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स असतील त्यांना मग हे असतं की हा हे कोणाकडे नसले पाहिजेत. असे येतात ना क्लायंट्स, हाय एंड क्लायंट्स असतात. मग त्यांच्यासाठी आम्ही बनवून घेतो विवर्स कडून. सेलिब्रिटीज सुद्धा तुझ्याशी जोडले गेले आहेत. आम्ही बघितलंय की विश्मीच्या पेजेस वरती कुठे कुठे सेलेब सोबत सुद्धा हे. सो हे कसे टायअप झाले? बिकॉज आय एम शुअर त्याच्यात पण एक वेगळा टॅलेंट, एक वेगळा स्ट्रगल असणार आहे. येस भरपूर. सेलिब्रिटीज पर्यंत पोहोचण्याचा प्रवास माझा ऍक्च्युली असं झालेलं की इनिशियली आय क्रिएटेड माझा म्हणजे जसं मी एक विमेन एंटरप्रेनर आहे, माझ्यामध्ये एक हलकसं ना एक स्त्री शक्ती आणि स्त्री निर्माण जागृती असं थोडंसं आहे. तर मागच्या वर्षी 15 ऑगस्ट साठी मी एक कॅम्पेन केलेला होता ज्याचं नाव होतं नई सोच. 15 ऑगस्टला सगळेजण फ्रीडमच्या बद्दल बोलत होती, देशभक्तीच्या बद्दल बोलत होती, पण अजूनही कुठेतरी बायकांना कम्प्लीट फ्रीडम नाहीये. अजूनही त्यांना बरेच गोष्टीला दाबून ठेवलं जातं, विचारात घेत नाही. अत्याचार अजूनही आहेत, बाल अत्याचार अजूनही होत आहेत. या सगळ्या गोष्टींना घेऊन मी विचार केला की मला एक कॅम्पेन करायचा आहे. मग या कॅम्पेन मध्ये माझ्या बरोबर भार्गवी चिरमुळे, नंतर अदिती सारंधर, नंतर सिद्धी ढोके म्हणून आहेत, उत्कृष्ट पोएट आहे ती, भरपूर मस्त बेकर आणि बेकर मॉम आहे ती. आणि आय हॅड कोरो फाउंडेशन मधून पूर्ण भारतामध्ये, पूर्ण वर्ल्ड मध्ये तिला अंडर 15 मोस्ट इन्फ्लुएन्शियल विमेन ची पदवी दिली गेली होती. अशी एक सिंपल धारावी मधून आलेली एक बाई आहे जी स्वतः डोमेस्टिक व्हायलन्स मधून गेलेली होती. ती कोरो रिप्रेझेंट करते. ती माझ्या बरोबर जोडली होती. नंतर देयर इज अ ब्युटिफुल गर्ल कॉल एकतारा. शी इज गॉन थ्रू अ ट्रान्स जर्नी. शी इज नाव अ ट्रान्स वुमेन. तो शी गॉट असोसिएटेड. आणि आम्ही एक खूप सुंदर असं कॅम्पेन केलेलं होतं की नई सोच, म्हणजे बायकांवरती अत्याचार, बायकांना विचारामध्ये घेताना त्यांना फ्रीडम द्या. म्हणजे सगळ्यांना आता आपण 75 इयर्स कम्प्लीट केलेले आहेत तरी सुद्धा आपल्याला अजून फ्रीडम बायकांना मागायला लागतं. तर ह्या कॅम्पेनमुळे मी बऱ्याच जणांच्या जवळ आले, स्पेशली सेलिब्रिटीज मध्ये. मी हर्षदाताईंना पण ह्याच्यामध्ये विचारलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली शी डिडंट हॅड टाइम बिकॉज शी मेट अस इन द एक्झिबिशन. हर्षदाताई खानविलकर. तर त्यांनी आमच्याकडून 2 साड्या विकत घेतलेल्या, ज्यामध्ये एक साडी त्यांनी त्यांच्या तेव्हा ते शो करत होते त्यामध्ये त्यांनी घातलेली होती. तर त्या टाईप मध्ये. तर असे नंतर सुकन्याताई मोने, तर त्यांनी आमच्याकडून ब्लॅक साडी विकत घेतलेली आहे.
आणि शी इज सून गोइंग टू यू विल सी हर इन आर ब्लॅक साडी. तर हाही आहे. आणि जसं ती म्हणाली की नई सोच, ती नई सोच घेऊन विश्मी सारखा ब्रँड आज 3 वर्ष शीतल चालवतेय, त्याला मोठं करतेय, त्याचं एवढं आता इथपर्यंत आलंय, तिचं स्वतःचं एक दुकान बनलंय. तर तुम्हाला कळलंच असेल वंडर वुमनच्या आजच्या या भागात ती फीचर का झालीय, तिचा प्रवास, त्याचे खडतर जाता जाता अजून बरंच जाणून घ्यायचंय. पण आता मी त्याचे काही एक्सक्लुझिव्ह पीसेस बघणार आहेत, काही छान छान पीसेस आपण बघूया. चला. सो ही आहे आमची लिनन मध्ये व्हेरी फेमस फॉर ऑफिस कलेक्शन मध्ये. येस, तर ह्याला पूर्ण टेम्पल वर्क आहे. सो पूर्ण हेवी बॉर्डर टेम्पलनी आणि हा त्याचा पदर आहे. वा. ड्रेप केल्यानंतर अति सुंदर वाटते. तुझ्यावरती ड्रेप करून कलेक्शन. येस, कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी ब्युटिफुल. तू पण अशी एकदम व्हायब्रंट पर्सनॅलिटी बनून आलेली आहे खूपच. हो, आज मी फुल कलरफुल आहे. आज फुल सगळे कलर्स माझ्यावरती आहेत. सो दिस इज हाऊ द लुक विल बी. ऍक्च्युली ते खूपच छान आहे. आणि त्याचं लुक आणि हे बघा, ती खूप सुंदर आहे. ऍक्च्युली घातल्यावरती एक वेगळा फील येतो. आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप ना क्लासी. या कलेक्शनचं नावच बॉस लेडी आहे. म्हणजे या कलेक्शनचं नाव बॉस लेडी आहे, त्यामुळे परफेक्ट कलेक्शन आहे मज्जापिंच्या तुमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी. आणि कोणासाठी इथे आलात तर नक्की हे कलेक्शन ट्राय करा. मला खूप आवडलं. आणि खूप त्याचं पदर बघा ऍक्च्युली. आणि ह्याची काय रेंज आहे? दिस इज फॉर 3000 रेंज मध्ये. त्याच्यावरती पहिल्यांदा येणार असाल 300 रुपये तुम्हाला ऑफ आहे. ही पण अगेन लाईक आय सेड माय लिनन इज माय स्पेशालिटी. तर तुम्हाला जास्त करून लिननच्या साडी भेटतील. अगेन अ व्हेरी ऑफिस कलेक्शन. त्याचं पण कॉम्बिनेशन खूप छान आणि व्हेरी प्रिटी ऍक्च्युली. सो इफ यू कॅन सी, हा पूर्ण लिनन वरती ज्यूटचं काम आहे. तर तुला इथे जे हे दिसत आहेत, इवन द रोजेस आर मेड ऑफ ज्यूट. सो इट इज लिनन अँड ज्यूट कॉम्बिनेशन. वेगळं आहे ऍक्च्युली. साडी इज ऑफ लिनन आणि वर्क जे आहे ते ज्यूटचं आहे. ती गोड आहे. ते रोजेस इतके उठून दिसत आहेत त्याच्यावरती. आणि स्ट्राइप जे आहेत ना ते व्हर्टिकल स्ट्राइप्स आहेत. सो तुझी हाईट, तुला जेव्हा तर नेसताना साडी असं थोडं पण तुझी हलकीशी हाईट वाढल्यासारखी वाटते व्हेन यू हॅव अ व्हर्टिकल स्ट्राइप्स. क्लासिक लुक येतो. जसं मी म्हणते तसं जर त्याचं नावच बॉस लेडी आहे तर ते घातल्यावरच तुम्हाला आपसुका जसं बॉस वाली फिलिंग येते ना. सो ही पण एक खूप सुंदर आहे. ऍक्च्युली मला ह्याचं हे ज्यूट वर्क जे तू म्हणालीस ते खूप वेगळं आहे आणि फार रेअर आहे ऍक्च्युली. त्यामुळे ती पण तीच रेंज आहे? नाही, दिस इज फॉर 4000 रेंज. ओके, ही जरा 4000च्या रेंज मध्ये जाते. पण ही घातल्यानंतर 4-5 जणी तरी तुम्हाला नक्की विचारतील की ही साडी कुठून घेतली. इतकी सुंदर आहे ती. आम्ही तिचे काही एक्सक्लुझिव्ह आणि छान छान पीसेस ट्राय करतोय. त्यातले काय काय कलेक्शन आहे ते बघतो. आपण सगळं सोर्स करताना आय एम शुअर खूप मेहनत लागते, खूप विचार करावा लागतो. खूप 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 खूप. नाउ दिस इज अ प्युअर कॉटन. तू या साडीला हात लावून बघ. इट्स अ कम्प्लीट वेटलेस. हलकी आहे. म्हणजे दुपट्टा वगैरेचा वेट असेल याचं. ऍक्च्युली ही किती हलकी आहे. दिस इज 6.5 मीटर साडी विथ ब्लाउज. आणि ह्याचं विविंग जर बघशील ना तू, ह्याचं विविंगची टेक्निक बघ. इट हॅज अ व्हेरी सेल्फ विविंग टेक्निक आहे ही. बॉक्सेस आहेत त्याला टेक्स्चर येतं वेगळंच. ऍक्च्युली ते जर तुम्ही असं सिंगल ह्याच्यात बघाल तर तुम्हाला त्याचं टेक्स्चर कळेल. हे बघा, राईट. अगेन चांगलं कलर कॉम्बिनेशन आहे, थोडं वेगळं आहे. राईट. इवन द बॉर्डर, इफ यू विल सी दिस विविंग ऑफ द बॉर्डर, ही झिगझॅग विविंग मध्ये तुम्हाला दिसेल. त्याला पण एक वेगळं टेक्स्चर आहे. इंट्रिकेट त्याच्यावरती डिटेलिंग आहे. जर तुम्ही जवळून बघितलं तर तुम्हाला ते कळेल. आणि त्याला एक छान फॉल आहे ऍक्च्युली या साडीला. येस, खूप सुंदर फॉल आहे. तो खूप लाईट वेट असल्यामुळे ती आपसुकच घालायला एक खूप छान फील येतो. म्हणजे हातात घेतल्यावर इतका छान येतो.
तर ती अंगावर बसल्यानंतर ती ते खूपच सुंदर दिसणार आहे. ह्याची काय रेंज आहे? दिस इज फॉर 2500 च्या रेंज मध्ये. अगेन दिस इज अ प्युअर कॉटन हँडलूम. म्हणजे क्लायंट्स जसं मी सांगितलं की माझे मॅक्सिमम कलेक्शन इज फॉर ऑफिस आणि त्या रेंज मध्ये त्या टार्गेट ऑडियन्सना. एक आता फेस्टिव्ह सीझन, लग्नाचा सीझन आलेला आहे, तर हे आहे आमचं जामदानी वर्क. बॉर्डर, हेवी बॉर्डर, खूपच गोड आहे ही साडी. मी तुला ड्रेप करूनच दाखवते म्हणजे तुला एक आयडिया येईल. एक तर तो कलर रेड जरी असला, म्हणजे जरी तो एक नेहमीचा कलर पॅलेट मधला कलर, पण खूप जास्त डिझाईन मुळे खूपच. येस, ही तुम्ही अगदी फेस्टिवल, एखादा छान इव्हनिंग फंक्शनला वगैरे पण नेसू शकता. आणि काही नाहीये, म्हणजे जास्त लाऊड नाहीये साडी, आणि फार जड पण नाहीये. म्हणजे अशी वाटते की फार हेवी आहे, पण ती जड पण नाहीये. हा पदर बघा, सिंपल पदर दिलेला आहे बिकॉज इट्स व्हेरी हेवी ऑन युअर बॉर्डर. येस, राईट. आणि खूप छान आहे. राईट, व्हेरी प्रिटी. ह्याची काय रेंज आहे? दिस इज इन 4000 रेंज. ओके, सो ही पण 4000 ची रेंज आहे. रेंजेस ऍक्च्युअली म्हणजे हँडलूम म्हटल्यावरती असतात, पण त्यातल्या त्यात तुझ्या रेंजेस अशा खिशाला परवडणाऱ्या आहेत. तसं मी पहिल्यापासून सांगितलं की मला खूप एक्सक्लुझिव्ह साड्या ठेवायच्या नव्हत्या, आणि साड्या ज्या वर्षानुवर्ष पडून राहतील अशाही मला साड्या ठेवायच्या नव्हत्या. तर यू विल सी मोस्ट ऑफ माय साडीज, यू विल टेक इट, यू विल वेअर इट इन ऑफिस, रेग्युलर इव्हनिंग फंक्शन्स, आणि मग तू घालशील वेळा तरी नेसू शकतो अशा आहेत का? विच इज राईट. अगदी अनेकदा आपण साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग ती एकदा नेसल्यावरती परत ती रिपीट करताना विचार करतो की ती नेसायची. अशा साड्या असतील तर त्या हलक्या फुलक्या पण असतात, त्यात त्या हँडलूम आहेत, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. रेंज चांगली आहे तिच्याकडे, त्यामुळे विश्मी एक माझ्यासाठी आता लिस्ट मध्ये आहे की माझी आता नेक्स्ट साडी विश्मीकडून असणार आहे. बिकॉज मला खूप आवडल्यात तिचं कलेक्शन. त्यात 1500 पासूनची रेंज आहे. सो हे कुठे आहे तर दादर मध्ये, अगदी स्वामी समर्थांचं मठ तुम्हाला माहिती असेल, त्या गल्लीत पुढे आलात टुवर्ड्स रानडे रोड जर तुम्ही चालताय तर अगदी कुठूनही दिसेल अशा कोपऱ्यावरती विश्मी आहे. शीतल कायम तिथं हसत मुखाने तुमचं स्वागत करायला आहेच इकडे, तुम्हाला साड्या दाखवायला, ब्लाउजेस मध्ये हेल्प करायला. एवढी छान ज्वेलरी सुद्धा आहे तिच्याकडे, वेगवेगळं खास काय काय आहे इकडे. त्यामुळे हे सगळं कलेक्शन माझ्यासाठी तर खूप छान आहे. आणि माझ्यासाठी ती वंडर वुमन का ठरली, जाता जाता तिचा हा सगळा प्रवास थोडक्यात ऐकून आणि या वंडर वुमनला आपण आज थँक्यू म्हणणार आहोत. सो या शीतल, खूप मस्त वाटलंय. सो जाता जाता अजून गप्पा मारणार आहोत आणि मग तिला. शीतल आजची आपली वंडर वुमन होती. तिचा प्रवास किती खडतर राहिलाय, आता तो ब्रँड जरा स्थिरावलाय. आता जे काय परिश्रम, कठीण दिवस होते सगळे पाहिलेत, त्याचे जरा फळं तुला मिळायला लागलेस आता तू म्हणालीस. पण हा प्रवास सोपा नव्हता. तू म्हणालीस की लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनच्या आधी ब्रँड बनतो की बनतो नाही, आणि लॉकडाऊन लागलं, मग तरी तू उभं राहण्याचा प्रयत्न केला, शेती केलीस जवळजवळ 2 वर्ष, त्यानंतर ब्रँड परत सुरू केलास. पण त्यातही असे मोमेंट्स आले असतील जिथे वाटलं असेल की नाही यार, गिव्हअप करूया, किंवा नाही होतंय जे विचार केलेले तसं. कारण की एक बाई म्हणून एकटं पायावर उभं राहणं, तो घर सगळं सांभाळून तो ब्रँड मोठा करणं, 3 वर्ष त्याला देणं, त्यामधला तो फेज कसा राहिलाय? ऍक्च्युली आता म्हणजे जर मी रिफ्रेश करायचं झालं तर तो प्रवास खूप डिफिकल्ट होता. म्हणजे बोलू नाही शकत, माझ्यापेक्षाही बऱ्याच जणांचा म्हणजे प्रवास असा डिफिकल्ट गेला असेल. पण हा फर्स्ट ऑफ ऑल स्मॉल बिझनेसेसला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे तुम्हाला इन्व्हेंटरी जेव्हा भरायची असते तेव्हा क्रेडिटवरती कोणी ऑप्शन्स देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला अपफ्रंट पेमेंट करूनच सगळे इन्व्हेंटरी तुम्ही स्वतः हे करायला लागतात. मग ते पैसे कसे जमवले? सेव्हिंग्स, बट ऑब्व्हियसली एवढे कोणाकडेच नसतात. तर फॅमिली, इमिजिएट फॅमिली इज ज्यांच्याकडून आम्ही लोन घेतलेलं होतं, अजूनही भलेही ते स्वतःच्या फॅमिलीचे पैसे असते तरी सुद्धा ते लोन जे आहेत हे मी स्वतःला रोज रिमाइंड करत होती. अजूनही झालेत, आता बऱ्यापैकी देणं सगळ्यांचं झालेलं आहे. पण तो जो प्रवास होता की एव्हरी डे तुला उठायचंय आणि हा विचार करायचा की तुझ्या डोक्यावरती लोन आहे, तो कर्ज तुला तो पूर्णपणे कर्ज तुला नील करायचा आहे.
तुला रोज तुझ्या साड्यांवरती फोकस करायचा आहे, तुला डिझायनिंग वरती फोकस करायचा आहे, तुला नवीन क्लायंट्स बनवण्यासाठी फोकस करायचा आहे, आणि तुला तुझं लोन पूर्ण नील करायचं आहे. नुसतंच नील नाही करायचं आहे, तर एका लेवलला तुला तुझा ब्रँड घेऊन जायचा आहे, जेणेकरून लोकांना विश्मी म्हणलं तर हो, ऑथेंटिक, रिलायबल आणि समथिंग डिफरंट ह्याच नावानी आणि ह्याच ओळखनी तुला ओळखतील. तो नेहमी डोक्यामध्ये एक विचार असतोच, आणि अजूनही आहे. असं नाहीये की माझा स्टुडिओ झाला आता झालं मी आरामात, नाही. अजूनपर्यंत विश्मीच्या साडी 10% लोकांपर्यंत पोहोचले असतील. मला अजून माझं पूर्ण जग दिसतंय, 90% बाकी आहे, त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे. तर हा अजूनही विचार येतो, एकतर कर्ज फॅमिलीचं, दुसरं त्या कर्जाला घेऊन सतत उभं राहणं एक्झिबिशन्स मध्ये, किंवा लॉकडाऊन जेव्हा ओपन झाला ना तेव्हा एक्झिबिशन्स फार आले, आणि त्या एक्झिबिशन्स मध्ये काय असतं, तुम्ही स्मॉल बिझनेस असं सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही तुमचे दुकान चालू करता लावायला, ते रात्री आम्ही अक्षरशः 10-11 वाजेपर्यंत उभं राहतो. आणि अशा प्रवासामध्ये कधी कधी तुम्हाला असे एक्झिबिटर्स भेटतात जे 5% रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत. एक्झिबिशन्स आर व्हेरी कॉस्टली. तुम्हाला दिवसाच्या एका दिवसाचे तुम्हाला 15 आणि 20-20 हजार रुपये द्यायला लागतात एक्झिबिशन करताना, आणि त्याच्या वेळेस तुम्ही दिवसभर नुसते उभे राहून डोळ्यामध्ये फक्त एकच आशा ठेवून उभे असता की आत्ता कोणीतरी येईल माझ्या स्टॉलवरती आणि माझी साडी विकत घेईल. आणि जर तेवढ्याही होत नाहीत, त्या एक्झिबिशन्सना कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, आणि ते पैसे बुडीत जातात. पैसे बुडीत जातात. तुमची दिवसभरामध्ये उभं राहून जे तुम्ही तिथे उन्हामध्ये प्रवास करून दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन जे लावलेले असतात स्टॉल, तो परत तुम्ही स्क्वेअर वनला येऊन उभे राहतात आणि स्वतःला क्वेश्चन विचारतात की हे मी जे काय करते ते लिटरली वर्थ आहे का. स्वतःच्या ब्रँडबद्दलचा प्रश्न निर्माण होतो. कारण की आणि ही कितकी दुःखद गोष्ट आहे. एक्झिबिशन्स तोंड वरती करून सगळेजण बोलत आम्ही एक्झिबिशन्स करतोय, पण तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्या ना. स्मॉल बिझनेसेस नीड एक्झिबिशन्स अँड दॅट इज ट्रूथ. म्हणजे आम्ही विदाउट एक्झिबिशन सर्वाइव्ह नाही करू शकत, पण इतके चुकार एक्झिबिशन्स पण होत आहेत लेफ्ट राईट अँड सेंटर, आणि मोठ्या नावांची आणि मोठे मोठी नावं जोडली गेलेली आहेत, आणि झिरो फुटफॉल. म्हणजे इट इज व्हेरी पेनफुल. तर आय फील समवेअर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण खूप मॅटर करतात स्मॉल बिझनेसेसला, आणि खूप हॅम्पर पण करतात. डिस्टर्ब होऊन जातो आम्ही. पण नेव्हरदलेस ह्याच्यातून पण तू उभी राहतेस, तू स्वतःच कुठेही हरली नाहीस. 3 वर्ष तू दटून राहिलीस आणि अखेर तुझा ब्रँड स्वतःला तू स्वतःला सिद्ध केलं. म्हणूनच आजची आपली वंडर वुमन होती शीतल. शीतलचा प्रवास खूप खडतर होता, वेगवेगळ्या गोष्टीतून जाणारा होता. हे सगळं तिने सांगितलं. वेळेला शेतीही केली, वेळेला पैसेही उसने घेतले, सगळं करत 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 आज इथपर्यंत आलीस. आज शीतल, प्रत्येक बाई ही वंडर वुमन असते. त्यांचा वेगळा वेगळा लढा ती लढतच असते. तिथे बसलेल्या प्रत्येक वंडर वुमनला ही वंडर वुमन काय जाता जाता सांगू पाहते? मी फक्त एकच सांगू इच्छिते की ज्यांनी आपला प्रवास सुरू केलेला आहे तो थांबून देऊ नका. कितीही अडचणी आले तरी सुद्धा तो प्रवास थांबून देऊ नका. पुढे चालत राहावा. मार्ग मिळत जातो, अक्षरशः मार्ग मिळत जातो. आणि ज्यांना प्रवास सुरू करायचा आहे त्यांनी फक्तच विचार करू नका, एक सुरुवात करा. भलेही एक साडी विका किंवा मग एक ब्लाऊज विका, तेवढ्यापासून एक सुरुवात चालू केली. कुठेतरी सुरुवात करणं ही खूप गरजेची असते. विचार करत 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 आयुष्य जातं, दिवस जातात. तो एक असेल की एक तर सुरू केलेला असेल तर थांबू नका, आणि जर सुरू नसेल केलं तर आत्ताच्या आत्ता काहीतरी सुरुवात तुम्ही चालू करा. बस तेवढंच. वा. सो सुरुवात महत्वाची आहे आणि टिकून राहणं महत्वाचं आहे. जिद्द, चिकाटी जर तुमच्यामध्ये असेल तर शीतल इकडे बसलेली आहे. ती या सगळ्यातून गेली आणि अखेर तिने सिद्ध केलंय. तिला स्वतःलाही सिद्ध करायचं होतं. तिने केलेलं विश्मी सारखा ब्रँड आहे, साड्यांचा ब्रँड आहे, त्यात वेगळेपण आहे. सगळं आपण आज पाहिलं.
तिला आपली जी मैत्रीण आहे तिला मदत करायची असेल, तिच्याकडे सुंदर सुंदर साड्या आहेत, मदत काय आपल्या वॉर्डरोब भरायचं असेल तर तिच्याकडे या, विश्मीमध्ये नक्की शॉपिंग करा. मी स्वतःही करणार आहे, मला प्रचंड आवडलंय तिचं कलेक्शन. ते कुठे आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. तिचा प्रवास कसा वाटला हे नक्की कळवा. मला तर तुझ्या प्रवासाबद्दल तुला खरंच हॅट्स ऑफ आहेत, कारण काय अनेकदा गिव्हअप करावं असं वाटतं, अनेकदा असं वाटतं की नाही यार नाही बनत आहे, काहीतरी वेगळं करूया, पण तू ते केलं नाहीस. तू स्वतःला सिद्ध केलंस आणि तू अनेकांसाठी प्रेरणा बनलीस या निमित्त. सो येस शीतल, असाच तुझा प्रवास खूप छान छान सुरू राहू देत. आपण पुन्हा भेटणारच आहोत, पुन्हा काहीतरी करणारच आहोत आणि हिच्यासोबत आपण असोसिएट होणारच आहोत मज्जा पिंक. कारण काय मलाही तुला थँक्यू बोलायचं लागेल, कारण की तुमच्यासारखे प्लॅटफॉर्म जे आम्हाला प्लॅटफॉर्म देतात टू रीच आउट टू पीपल, दिस इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही वंडर वुमेनच्या द्वारे जे वुमेन एंटरप्रेन्योरची जर्नी दाखवत आहात, आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळवून देत आहात, तो पण एक खूपच सुंदर काय बोलतो त्याला सुरुवात तुम्ही केलेली आहे. अँड आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट. थँक्यू सो मच. मज्जा पिंक हक्काची मैत्रीण आहे, कायम इथे असणार आहे. तुझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या सगळ्या वंडर वुमनसाठी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक पुन्हा भेटणारच आहोत. शीतलला आज भेटलो, तिचा प्रवास जाणून घेतला, तिला वंडर वुमन का म्हणावं असं वाटलं ते सुद्धा तुम्ही ऐकलं. तिचा विश्मी हा ब्रँड कसा आहे, त्यातलं कलेक्शन काय आहे ते सगळं पाहिलं. सो येस, जाता जाता थँक्यू सो मच. आणि असंच छान छान काम करत राहा, पुन्हा भेटणारच आहोत. तुम्हाला सुद्धा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटणार आहे. पुन्हा भेटूच.